नमस्कार. मला माहिती आहे जेवणाची वेळ झालेली आहे, पण मला हे सुद्धा माहिती आहे की आपला भरपेट नाश्ता सुद्धा झालेला असेल. सिटी इंडिया न्यूज या पोर्टलच्या आणि यूट्यूब चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मान्यवर पत्रकारांचं, संपादकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आमचे मित्र श्री गणेशजी चौधरी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांनी मला आवर्जून या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि काही अनुभवाच्या गोष्टी आपल्याला शेअर करायच्या आहेत. मार्गदर्शन करणे एवढा मी काही खूप मोठा माणूस नाही आहे, पण आतापर्यंतच्या या सगळ्या प्रवासामध्ये आपण जो काही अनुभव घेतलेला आहे तो अनुभव आपल्याशी शेअर करायचा आहे, म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. मला या ठिकाणी एक प्रसंग आठवतो आहे. महाभारतातला हा प्रसंग आहे, आपल्याशी संबंधित आहे म्हणून सांगतो आहे. लहानपणी अर्जुन हा खूप तीक्ष्ण बुद्धीचा होता आणि त्याला प्रत्येक गोष्टीचं आकर्षण होतं. अर्जुनाला नेहमी असं वाटायचं की त्याच्याजवळ दोन्हीकडून वापर होणारं शस्त्र पाहिजे, म्हणजे त्याला दुधारी शस्त्र त्याला हवं होतं. आणि त्यांनी एक वेळा त्याचे जे गुरु होते द्रोणाचार्य त्यांना विनंती केली की मला दोन्हीकडून वापर करता येणारं शस्त्र हवं आहे. द्रोणाचार्यांनी सांगितलं की हे शस्त्र माझ्याकडे आहे, पण मी तुला ते देणार नाही, कारण हे शस्त्र धारण करण्याची क्षमता तुझ्यामध्ये नाही आहे. तरीही अर्जुनाने खूप हट्ट धरला आणि त्यांनी हे सांगितलं की मला हे शस्त्र कोणत्याही परिस्थितीमध्ये पाहिजे आहे, तुम्ही मला द्या. द्रोणाचार्यांनी शिष्याच्या हट्टापुढे नमतं घेतलं आणि त्याला ते दुधारी अस्त्र देण्याचा प्रयत्न केला. ते अस्त्र ज्या वेळेला प्रदान होत होतं, ते अस्त्र प्रदान होत असताना अर्जुनाच्या अंगामध्ये एक प्रकारे शक्तिप्रवाह सुरू झाला आणि हा शक्तिप्रवाह इतका वाढला की त्याच्या ते सहन करण्याच्या पलीकडे गेलं. तेव्हा द्रोणाचार्यांनी ते शस्त्र देणं त्याला थांबवलं. त्यावेळेला द्रोणाचार्यांनी त्याला सांगितलं की हे दुधारी शस्त्र जे आहे हे धारण करण्याची क्षमता तुझ्यामध्ये अद्याप आलेली नाहीये. जेव्हा ही क्षमता तुझ्यामध्ये येईल त्यावेळेला तुला मी हे दुधारी अस्त्र देईल. आधुनिक काळामध्ये पत्रकारितेला सुद्धा दुधारी शस्त्र असंच म्हणतात. त्यामुळे आपल्या अंगी जर दुधारी शस्त्र धारण करण्याची क्षमता असेल तरच आपण हे शस्त्र धारण केलं पाहिजे. ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण काही अर्जुना एवढे तीक्ष्ण, चाणाक्ष आणि हजरजबाबी नाही आहोत, पण आपल्यामध्ये ही ज्या वेळेला क्षमता आलेली आहे, आपण ज्या वेळेला सिटी इंडिया न्यूज सारख्या मोठ्या पोर्टलचे सहभागी आहोत, सहकारी आहोत, तर आपली ही जबाबदारी बनली आहे की आपण हे शस्त्र या पद्धतीने वापरलं पाहिजे, म्हणजे दोन्हीकडून त्याचा वापर आपण करू शकतो. समाजामध्ये दोन प्रकारचे पत्रकार असतात प्रामुख्याने, म्हणजे मी स्वतः त्याची तशी व्याख्या केलेली आहे की एक पत्रकार जे आहेत ते धाक दाखवणारे पत्रकार असतात आणि दुसरे जे आहेत ज्यांचा समाजाला धाक वाटतो असे पत्रकार आहेत. आपण स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण कोणत्या वर्गामध्ये आहोत, पहिल्या वर्गात आहोत की दुसऱ्या वर्गात आहोत. प्रामुख्याने याचा विचार आपण करायला पाहिजे. पत्रकारितेमध्ये येत असताना पत्रकारितेमध्ये ज्या वेळेला आपण आहोत, या पत्रकारितेचा वापर आपण प्रामुख्याने समाजाच्या तळागाळातल्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रश्नासाठी प्रामुख्याने करायला पाहिजे. एकंदरीत समाजाच्या हत्तीला अंकुश ठेवण्याचं जे कार्य आहे ते आपण करायचं आहे. आता हे सगळं करत असताना प्रामुख्याने आपण आपली तयारी काय असली पाहिजे, आपली स्वतःची तयारी कशी असली पाहिजे, आपण किती तयार असलं पाहिजे, आपण किती वाचलं पाहिजे, आपण किती लिहिलं पाहिजे, या गोष्टी प्रामुख्याने आपण करायला पाहिजे. आपण करतो का? माझा या ठिकाणी जे सगळे पत्रकार आपण उपस्थित आहोत, सगळ्यांना एक प्रश्न आहे की आपण गेल्या आठवड्यात वाचलेलं पुस्तक कोणतं आहे? आपण गेल्या आठवड्यामध्ये वाचलेलं पुस्तक कोणतं आहे?
पुस्तक वाचण्याची सर्वात प्रामुख्याने सवय पत्रकारांना असली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत तुमच्याकडे शब्दसाठा येणार नाही, आणि शब्दसाठा येणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगले शब्द, चांगले वाक्य, चांगलं लेखन तुम्ही करू शकणार नाही. पुस्तकं आतापर्यंत वाचली नसतील तर यापुढे प्रामुख्याने पुस्तकं वाचायला घ्या. आपल्याकडे मराठीमध्ये भरपूर चांगले साहित्यिक आहेत, भरपूर चांगलं लेखन झालेलं आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं लेखन झालेलं आहे. प्रामुख्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील नवीन ट्रेंड असलेली पुस्तकं या ठिकाणी जरूर वाचायला पाहिजे. माझे मित्र या ठिकाणी आलेले आहेत, मला सांगायचं त्यांची आणि माझी एक जुनी सवय आहे की आम्ही लेटेस्ट ट्रेंडमधले जे काही पुस्तकं आहेत ते आम्ही वाचायला नेलेली. मग ती मराठी असतील, इंग्लिश असतील, हिंदी असतील, जी काही असतील ती. आपल्या सर्वांचं एक मोठं भांडवल असं आहे की आपल्याला शब्दांशी खेळता आलं पाहिजे. जोपर्यंत आपण चांगले शब्द वापरत नाही तोपर्यंत तुमच्या लेखनामध्ये दम येणार नाही. कारण तुम्ही जर तेच ते शब्द पुन्हा पुन्हा लिहित राहिले तर समोरच्या वाचकाला देखील त्याचा कंटाळा येणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या लेखनामध्ये शब्द चांगले असले पाहिजे, त्याच्यामध्ये अभ्यास दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये वैविध्य दिसलं पाहिजे, वैशिष्ट्यपूर्णता दिसलं पाहिजे, त्याच्यामध्ये वर्णन दिसलं पाहिजे, सौंदर्य दिसलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला पत्रकारितेमध्ये लेखनामध्ये आणायचे असतील तर त्यासाठी तुमच्याजवळ शब्दसाठा भरपूर असला पाहिजे. पुन्हा अर्जुनाचं उदाहरण देतो. अर्जुनाच्या खांद्यावर जो भाला होता त्या भात्यामध्ये बाण कधीही सरत नव्हते. आपल्या शब्दसाठ्याचा जो भाता आहे त्या भात्यामध्ये बाण कधीही सरले नाही पाहिजे. आपल्याकडे शब्दसाठा भरपूर असला पाहिजे. म्हणून प्रामुख्याने शब्दांवर जास्त भर द्या, वाचनावर भर द्या, नवीन ट्रेंड काय चालू आहे त्याच्यावरती भर द्या. आताची पत्रकारिता ही खूप आधुनिक झालेली आहे. एका सेकंदामध्ये घटना घडते, दुसऱ्या सेकंदात ती जगभर व्हायरल सुद्धा होते. आपल्या हातामध्ये कालावधी फक्त एका सेकंदाचा असतो. या एका सेकंदामध्ये घटनेची सत्यता तपासणे आणि ती लोकांसमोर मांडणे याची जबाबदारी आपली आहे. कारण समाज आणि लोक म्हणजे समाज आणि घटना याच्यामध्ये आपण उभे असतो. समाजाला काय द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे याची जबाबदारी आपली आहे. कशा पद्धतीने ते त्यांच्यासमोर मांडायचं आहे याची जबाबदारी आपली आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबाची देखील जबाबदारी आपल्यावरती आहे. आता कुटुंब यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे की आपण जे काही करतो आहे, जे काही आपण बाहेर काम करतो आहे, या कामातून आपल्याला जे काही पैसे मिळत आहे आणि त्या पैशातून आपलं कुटुंब चालत आहे. मग आपल्याला अधिकाधिक पैसा कसा मिळेल, अधिकाधिक व्यवसाय आपला कसा वाढेल या दृष्टीने देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता हे कसं करायचं आहे तर प्रामुख्याने तुम्ही ज्या ज्या गावात राहता, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणच्या प्रमुख लोकांची एक लिस्ट तुमच्याजवळ असली पाहिजे. तुमच्या फेवरेटमध्ये असलेले काही लोक असतील, काही विरुद्ध बाजूचे लोक असतील, त्यांना सुद्धा आपल्या फेवरेटमध्ये आपण आणलं पाहिजे. आणि आपण ज्या वेळेला एखादा व्यवसाय करतो, पत्रकारिता ही आज एक व्यवसायाचं स्वरूप झालेली आहे. हा व्यवसाय करत असताना आपल्याला या क्षेत्रामध्ये जे काही नवीन गोष्टी येत आहेत, ज्या काही चांगल्या सेवा आपण लोकांना देऊ शकतो आहे, या सेवांचा आणि नवीन देण्यात येणाऱ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने वापर करणार आहोत. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांच्या जाहिरातीच्या माध्यमातून आपण आपल्या पोर्टलसाठी, आपल्या संस्थेसाठी, आपल्या न्यूज चॅनलसाठी, आपल्या यूट्यूब चॅनलसाठी आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो आहे याचा देखील आपण विचार करायला पाहिजे. कारण जेव्हा आपण संस्थेचा विचार करतो तेव्हा संस्था देखील तुमचा विचार करणार आहे. आणि ज्यावेळेला तुमचा विचार होणार आहे त्यावेळेला पर्यायी आपल्या कुटुंबाला देखील एक प्रकार त्याचा हातभार लागणार आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने या गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे की आपल्याला व्यवसाय आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो आहे, व्यवसायातून उत्पन्न कसं वाढणार आहे आणि उत्पन्नातून आपली प्रगती कशी होणार आहे, संस्थेची प्रगती कशी होणार आहे. तर प्रामुख्याने या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. खरं तर बोलण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत आणि सांगण्यासारख्या देखील बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु जास्त न बोललेलं बरं. पत्रकारांनी केवळ ऐकण्याची भूमिका ठेवली पाहिजे आणि ऐकण्यापेक्षा लिहिण्याची सुद्धा ती भूमिका त्यांनी प्रामुख्याने ठेवली पाहिजे.
तर आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो, जे काही करत आहात ते चांगल्या पद्धतीचं करा, सकारात्मक करा आणि आपल्या उद्योगासाठी, व्यवसायासाठी, वाढीला कसं त्याचा उपयोग होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आणि पुन्हा आपण सगळ्यांना सिटी इंडिया न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो.